रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। माऊली कुठून आलात? आम्ही गोरेगाव मुंबई। गोरेगाव मुंबई। जय जय रामकृष्ण हरी। खऱ्या अर्थानं आपल्या पंढरपूरकडे जात असताना अनेक भक्तगण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर उभ्या महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी हे सगळे भक्तगण एकवटलेले पाहिले। आपण आता सराटी मार्गावर आहोत। सराटी मार्गावर जात असताना ही दिंडी मुंबई आणि मुंबईच्या परिसरातून काही मंडळी दिसत आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। ती दिंडी कुठून आली, कशा पद्धतीने त्यांचं वाटचाल चालू आहे, त्या सगळ्या गोष्टीकडे आपण आता त्यांची चर्चा करणार आहोत। ताई नमस्ते। आपली दिंडीचं नाव काय आणि कुठून आलात आणि कुठपर्यंत तुमचा प्रवास असणार आहे? आम्ही सगळे मुंबईहून आलो आणि श्री स्वामी समर्थ टोस आमचा ग्रुप आहे। त्याच्यातून हे सगळे भाविक एकत्र आज वारीसाठी आलेले आहेत आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे। साधारणतः तुम्ही किती लोक वारीमध्ये आता सहभागी आहात? आता 140 जण आहोत। 140 जण। मग तुम्ही एरवी जॉब करणारी आहात का गावाकडे असतात? नाही, सगळे मुंबईला आहे। सगळे मुंबईकडे, गावाकडे नाही? गावाकडे जॉब करणारे मुंबईचे आहे, सगळे मुंबईकडचे आहेत सगळ्या। आणि सगळ्या खूप आवडीने आल्या। यामध्ये महिलांची संख्या किती आणि पुरुषांची किती? महिलांची संख्या 140 पैकी 120 तरी आहे। क्या बात आहे। परत आपण पाहिलंय महिलांची संख्या 140 मधून 120 आहे आणि पुरुषांची तिथे कमी असेल, परंतु या ठिकाणी खरं तर आदर्श घ्यावा लागेल या महिला भगिनींचा। चूल मूल आणि हे सगळं पाहताना खरं तर वारी करण्याचं हे मनामध्ये त्यांचं ध्येय होतं आणि ते ध्येय या ठिकाणी पूर्ण करताना पाहतोय। बरीचशे या ठिकाणी वारकरी आणि खऱ्या अर्थानं गावागावून आलेली सगळी मंडळी आहेत।